सेवेचा सेवक कामारी बटिका सेवेचा सेवक कामारी बटिका सेवेचा सेवक कामारी बटिका सेवेचा सेवक दीनपणे रंगा तेथे भले बोला दीनपणे रंगा तेथे भले दीनपणे रंगा तेथे भले दीनपणे रंगा तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण 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 कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले पूर्व पुण्याने भाग्यवश असे संत महात्मे आपल्याला भेटले. आपण कामारी व्हा, बटिक व्हा, सेवेचा सेवक व्हा, दीनपणाने राहणं हेच चांगले. महाराज मनोजीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दासे सक जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सेवया म्हटलं शेवया नाही बरं आपल्याला फक्त शेवया माहिती आहे. पण संतांनी सांगितलं काय करा, आपल्याला जे ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सेवा करा. आचार्योपासून पदावर खूप गोड ज्ञानोबाने चिंतन केले. म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होणी करीन दास्य ते तिचे निर्गमागमी दातारे जे ओलांडे जते उंबरे ते मी होईन द्वारे आणि द्वारपाल पावा मी होईन त्या मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारी. पण सगळं वरून ज्ञानोबाने केलंय. मी गुरुचं भुवन होईन, द्वारपाल होईन, उंबरटा होईन, त्यांच्या पादुका मी होईन, पादुका घालणारा सुद्धा मीच होईन, सिंहासन मी होईन, स्वयंपाकी मी होईन. एवढंच नाही, श्री गुरुची थुंकी सुद्धा प्रसाद म्हणून घेईन. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांनी एवढी सेवेची पराकाष्ठा प्रकट केली, परंतु परी नाही घडली सेवा. प्रत्यक्ष श्री ज्ञानोबरांना निवृत्तीनाथांची सेवा घडली नाही. म्हणून तेच ज्ञानोबर आहे. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. तेच ज्ञानोबर आहे. संत शिरोमणी भानुदास महाराजांच्या वंशामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले आणि किती सेवा केली ऐका. देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामींची सेवा केली. किती सेवा केली. संत कवी महिपती महाराज खूप गोड चिंतन करतात. देवगिरी किल्ल्यावर गेल्यानंतर नाथ महाराज लहान आहेत, बालवय आहे महाराज. स्वामी उठायच्या अगोदर उठावा, आपला नेत्याने मुरकून घ्यावा. स्वामी उठल्यानंतर बाहेर दिसला गेल्यानंतर हात धुण्यासाठी मृत्तिका द्यावी, स्नानाला गरम पाणी द्यावं, दत्तात्रय पूजेचे भांडे धुवून ठेवावे, दत्तात्रय पूजेसाठी तुळशीचा हार तयार करावा, देवाचा नैवेद्य करावा, स्वामींचे वस्त्र धुवून ठेवावे, स्वामींचा मठ झाडून काढावा, स्वामींचा स्वयंपाक करावा, स्वामी झोपल्यानंतर स्वामींच्या चरणाची सेवा करावी, स्वामी झोपल्यानंतर झोपावं, स्वामी उठायच्या अगोदर उठावं. ही सगळी सेवा लहान असणाऱ्या संत शिरोमणी एकनाथ महाराजांनी केली. ऐका, सगळ्यात महत्वाची सेवा सांगतो, पगार देऊन पण कोणी करणार नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी बाहेर दिशेला जायचे, शौचाला जायचे, ती शौचाची जागा शांतीब्रह्म एकनाथ महाराज दररोज धुवून घ्यायचे. नुसतं धुवून घेत नव्हते, शेणाने सारवून घ्यायचे. नुसतं शेणाने सारवून घेत नव्हते, रांगोळी काढायचे. महाराजांनी स्वामींनी विचारलं, ही सगळी सेवा कोण करतं? लोकांनी सेवकांनी सांगितलं, आम्ही कोणी सेवा करत नाही म्हटले. शेवटी लक्षात आलं, आपल्या मठातला हा लहान आहे जो एकनाथ महाराज आहेत, ही सगळी सेवा करतात. धुवून घ्यावं, शेणाने सारवून घ्यावं, रांगोळी काढावी. बाळा, तुझ्या सेवेमुळे मी आज प्रसन्न आहे आणि ह्या सेवेमुळे आज मी तुला दत्तात्रयाची भेट करून देतो. विठ्ठल आधुया दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा स्वच्छा ते शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करणारे जर काय असेल तर ते फक्त सेवा आहे. पण पुस्तकी ज्ञान दगा देतं, सेवेचं ज्ञान माणसाला मुक्त करतं. गुरुवारांच्या मुखातले शब्द आहे. पुस्तकी ज्ञान दगा देतं, सेवेचं ज्ञान काय करतं, माणसाला मुक्त करतं. म्हणून आपण काय करा, कामारे बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले सेवा. शांतीप्रभू एकनाथ महाराज चरित्रातलं